जर तुम्हाला असा एखादा मराठी चित्रपट बघायचा आहे ना जो की तुमच्यासोबत माइंड गेम खेळेल तर आताच थिएटरमध्ये जाऊन बोल बोल राणी हा चित्रपट बघा. कारण की हा चित्रपट सस्पेन्सच्या बाबतीत तर चांगला आहेतच पण टेक्निकली सुद्धा खूप वेल मेड आहे. आणि हा चित्रपट ना राशमोन इफेक्टवर आधारित आहे, ज्यामध्ये होतं असं की आपल्याला एकाच गोष्टीचे वेगवेगळे दृष्टिकोन बघायला मिळतात. आणि यात सुद्धा असंच होतं की एक खून होतो आणि त्या खुनाचे 3 लोकांकडून 3 वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळतात किंवा म्हणा वेगवेगळ्या स्टोरी आपल्याला ऐकायला मिळतात. आणि त्यापैकी पहिली जी स्टोरी आहे ना ती तर मला फार जास्त आवडली या चित्रपटामधली, कारण की त्यामध्ये आपल्याला जे साऊंड इफेक्ट आणि साऊंड डिझायनिंग बघायला मिळतं ना ती खूपच जास्त छान आहे. सोबतच हा चित्रपट ना डायलॉगपेक्षा व्हिज्युअल स्टोरी टेलिंगवर जास्त फोकस करतो, त्यामुळे मध्ये मध्येच तुम्हाला या चित्रपटाचा ॲस्पेक्ट रेशो सुद्धा चेंज होताना बघायला मिळतो. आणि सोबतच जे कॅमेरा अँगल्स आपल्याला यामध्ये बघायला मिळतात ना ते सुद्धा आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. इन शॉर्ट की तुम्हाला या चित्रपटाला बघताना खूप जास्त बारकाईने बघायची गरज आहे, कारण की हा चित्रपट तुम्हाला व्हिज्युअली खूप काही सांगायचा प्रयत्न करतो. आणि त्या जर गोष्टी तुम्ही कॅच केल्यात ना तर तुम्हाला चित्रपट बघायला आणखीन जास्त मजा येते. आणि मी तर हायली रेकमेंड करेल की जर तुम्ही एक सिनेफाईल असाल आणि तुम्हाला असा एक मराठी चित्रपट बघायचा असेल ना जो की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे तर आत्ताच थिएटरमध्ये जाऊन बोल बोल राणी हा चित्रपट बघा. आणि जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.